नमस्कार, मी मोहन मोरे आपणा सर्वांचं स्वागत करतोय दैनिक महापर्व न्यूजच्या आपल्या यूट्यूब न्यूज पोर्टलमध्ये। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रचार फेरीसाठी अकलूज भागातील प्रभाग दौरा करत आहेत। त्यांना आपण विचारूया की त्यांचं विकासाचं मॉडेल नेमकं काय आहे। नमस्कार, मी सचिन शिंदे आणि आमच्या इथं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पूजा करण कोथमिरे, प्रभाग क्रमांक 2 मधून मी स्वतः सचिन शिंदे, स्नेहा महादेव कावळे, प्रभाग क्रमांक 4 मधून सौ प्रीती ननवरे, विक्रांत देशमाने, प्रभाग क्रमांक 3 मधून तुषार वसंत लोंढे असे सगळेजण भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती निवडणुकीसाठी आता आम्ही उतरलेलो आहोत। सोबत आमचे शहराध्यक्ष महादेवराव कावळे पण आहेत। एक विकासाचा मुद्दा घेऊनच भारतीय जनता पार्टी आता अकलूजच्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे। त्याच्यामुळं सगळ्यात पहिला प्रामुख्यानं पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे, जो खरं तर मोदीजींनी 11 वर्षापूर्वी सगळ्या देशासमोर मांडलेला आहे, स्वच्छ पेयजल। आज अकलूज शहराची जर आपण परिस्थिती जर बघितली तर अनेक ठिकाणी पाणी येत नाही, काही ठिकाणी ज्या ठिकाणी येतंय त्या ठिकाणी वरच्यावर वाहून सुद्धा जातंय। असा पाण्याचा जो इम्बॅलन्स सगळ्या अकलूज नगरामध्ये झालेला आहे, शहरामध्ये झालेला आहे। ते पाहता अकलूजमध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा हा प्रश्न आहे, जिथं पाणी येत नाही त्या ठिकाणी स्वच्छ पेयजल पुरवण्याचं काम आम्ही पहिल्यांदा या निमित्तानं करणार आहे। अकलूज शहरामध्ये अनेक ठिकाणी गल्लीबोळामधले रस्ते किंवा आतले अंतर्गत रस्ते खराब झालेले आहेत, त्या रस्त्यांची प्राथमिकता ही आमचं कर्तव्य असणार आहे। त्याचबरोबरीनं स्वच्छतेचा जो प्रश्न आहे, हा एक फार मोठा प्रश्न अकलूजच्या शहरासमोर बनलेला आहे। नीरा नदीच्या प्रदूषणापासून मधून आता ज्या प्रभाग 2 मध्ये आपण फिरतोय त्या प्रभाग 2 ची ओळख असलेला ओढा असेल, त्या ओढ्याच्या अवतीभोवतीची घाणीची समस्या असेल आणि त्याच्यातून निर्माण होणारी आरोग्याची जी समस्या आहे याच्यावरती आम्ही प्रामुख्यानं फोकस करणार आहोत। आणि स्वच्छ पेयजल, रस्त्यांची कामं, विद्युतीकरण असे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला उतरलेलो आहोत। समोर 2 मोहिते पाटील गटाचं तगडं आव्हान आहे, काय वाटतं तुम्हाला, हे पेलू शकाल? समोर नक्कीच मोहिते पाटील गटाचं आव्हान आहे। त्यांच्या तुलनेत आम्ही राजकारणात नौखे जरी असलो तरी आमच्याकडे एक विकासाचं व्हिजन आहे, आमच्याकडं प्रामाणिकपणा आहे आणि आजपर्यंत आपण बघितलेलं आहे। त्यांच्याकडे जरी हे असलं तर पूर्ण देशाचा एक ट्रेंड बदलत चाललेला आहे। देशामध्ये अनेक ठिकाणी भाजपची सरकारं येत आहेत, त्याचं कारण जी युवा पिढी आहे ती विचार करायला लागलेली आहे आणि युवा पिढीला खरंच विकास पाहिजे आहे। त्याच्यामुळं अकलूजचा हा बदलता ट्रेंड लक्षात घेतला पाहिजे। त्याच्यामुळं समोर जरी तगडं आव्हान असलं तर ते तगडं आव्हान आम्ही सहजपणानं पेलणार आहोत। अकलूजच्या जनतेच्या, सर्वसामान्य जनतेच्या ज्या गरजा आहेत त्या मला जाणून घ्यायच्या होत्या, म्हणून मी घरोघरी पदयात्रा करते। बऱ्याचशा समस्या सांगितल्या, रस्त्याच्या, ड्रेनेज, पाण्याची समस्या, ह्या त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या त्यांनी सांगितल्या। काहींना घरकुल, रेशनिंग कार्ड, बरेचसे जे प्रॉब्लेम आहेत वयस्कर लोकांचे ते लक्षात आले आमच्या। मतदाराकडून कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला? मतदाराकडून पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे। परिवर्तन घडवायचं आहे, विकास करायचा आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून पॉझिटिव्हच प्रतिसाद आहे। एक महिला नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण शहरातील महिलांसाठी काय तुमच्याकडं ब्ल्यूप्रिंट तयार आहे? मी एक महिला नगराध्यक्ष म्हणून, मी आधी गृहिणीच होते, एक सामान्य कार्यकर्ती म्हणून ज्या महिलांच्या अपेक्षा, अडीअडचणी आहेत त्या तर मला माहितीच आहेत। त्यामुळे मी महिलांसाठी तर नवनवीन योजना किंवा रोजगार निर्मिती ह्या तर नक्कीच बदल घडवून आणेन। तरुण वर्ग हा सुशिक्षित आहे पण त्यांच्याकडे काम नाही आहे। माननीय आमदार राम सातपुते यांनी कितीतरी प्रयत्न केला आणि विधान परिषदेतून तो निधी मागून आणला आहे आणि ते शक्य होण्याचे खूप जवळ ते विजन आलेलं आहे की माळशिरस तालुक्यात एक MIDC उभारायची आहे, ज्यामुळे तरुण वर्गाला रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे। सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की आपल्या इथं व्यवस्था व्यवस्थित होत नाही आहे। बघायला गेलं तर आत्ता आम्ही प्रचारादरम्यानच पाहिलं, गटारी, रस्ते आणि सर्वसामान्य जनता ही मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहे आणि त्यामुळे यांच्यात जनजागृती करणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच माझं लक्ष असायला हवं आहे की यांच्या समाज प्रबोधनाचं कार्य करायचं आहे। आणि माझ्या वडिलांप्रमाणेच एक सामाजिक कार्यकर्त्याची मुलगी असून मी एक कार्य हे माझं सुरू
चालू ठेवायचं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून. काय प्रभागातील अडचणी समोर मांडलेल्या आहेत? आता गेले 4-5 दिवसापासून मी माझ्या प्रभाग क्रमांक 4मध्ये फिरतोय, तर तिथं घाणीची खूप मोठी समस्या आहे. काजी गल्लीमध्ये मी फिरतोय 4-5 दिवसापासून, तर तिथं लोक कशी राहतात त्या घाणीमध्ये हा मोठा प्रश्न आहे. मी त्यांना लोकांना पण मी विचारलं की म्हणलं तुम्ही इथे इतके वर्ष राहताय कसं, तुम्ही लोकांना सांगत का नाही, प्रशासनाला तुम्ही सांगत का नाही, तर ते म्हणले आमच्याकडे कोणी येतच नाही. अशा बऱ्याच अडचणी माझ्या प्रभागामध्ये आहेत. घाणीची समस्या आहे, नाल्याचा जो विषय आहे तो खूप मोठा विषय आहे. बऱ्याच दिवसापासून लोकांच्या आरोग्याची समस्या आहे तिथं. असे बरेच विषय आहेत प्रभागामध्ये. एक महत्त्वाचा प्रश्न, काल जी सभा झाली विरोधकांची त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की 4 वर्ष प्रशासक होता, इथं कोणाचीही सत्ता नव्हती कुठल्याही पक्षाची, त्यामुळं जो रेंगाळलेला विकास आहे तो होऊ शकलेला नाही. आणि त्या निधी येण्यामध्ये सुद्धा आमदार महोदयांनीच हस्तक्षेप केल्याचं बोलण्यात आलेलं आहे. काय वाटतं? मी बोलतो हा 4 वर्षाचा प्रश्न नाही, हा विकासाचा प्रश्न, हा सतत चालणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळं ह्या 4 वर्षात तुम्ही म्हणता निधी आलेला नाही, पण एकंदरीत जर बघायला गेलं तर त्याच्या आधीची काय अवस्था होती एकंदरीत, आणि ओव्हरऑल जर आपण विकासाचा मुद्दा जर घेतला तर हा विकास खरं तर एकतर्फी विकास हा आत्ता आपल्या शहराचा राहिलेला होता. भारतीय जनता पार्टीचा विकासाच्या संदर्भातचा दृष्टिकोन एकदम स्पष्ट आहे. सबका साथ सबका विश्वास, सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना इन्व्हॉल्व करून आम्ही विकासाची व्हिजन समोर मांडणार आहेत. धन्यवाद.